अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प। 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटे रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 878 815 1739, 848 291 9999। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 2022 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीवेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून ॲडव्हान्स पोटी तसेच सेवा संघाच्या माध्यमातून वाटण्यात आलेले कोट्यवधी रुपये वसूल करण्याबाबत आग्रही भूमिका मांडली होती। तर करकंब येथील विजय शुगर कारखान्याकडे त्या सुमारे 12 वर्षापूर्वी अडकून पडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेबाबत रविवारी पार पडलेल्या 49व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना या थकीत रकमेबाबत कलम 138 खाली कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं सांगितलं। तत्कालीन विजय शुगरकडे थकलेली रक्कम आता व्याजासह 23 ते 24 कोटी रुपयांपर्यंत गेली असल्याचं सांगतानाच आपल्याला काय राजकारण करायचं नाही, आपले पैसे आहेत, वसूल करायचे ना, असा प्रश्न सभासदांना केला। त्यावेळी सभासदांनी देखील याचे जोरदार समर्थन केले। आपल्या कारखान्याचे ॲडव्हान्सेस खूप जास्त होते, त्यानिमित्त 615 जणांवरती मी राजकारणाचा विचार न करता सगळ्यावरती केसेस दाखल केल्यात, 138 केल्यात। लय पुढं करत होती, त्यांना वाटतं मुद्दाम आमच्यावर केलंय, पण त्यांनीच ॲडव्हान्स उचलले, त्याला इलाज नाही आणि त्यांच्या मागे आता चालू झालंय। आज आपल्या कारखान्याचे त्या ठिकाणी विजय शुगरवरती त्या ठिकाणी आपल्या कारखान्याचे पैसे आहेत आणि मग त्या कारखान्याचे पैसे असताना मागच्या काळामध्ये हायकोर्टाची एक आदेश होता की हायकोर्टाने त्या ठिकाणी आपले पैसे दिल्याशिवाय लिलाव करू नये आणि त्या ठिकाणी दुसऱ्याच कोर्टाकडनं दुसरा आदेश घेऊन त्या ठिकाणी लिलाव झालाय आणि मग त्यासाठी आपण परत एकदा हायकोर्टात धाव घेतली। हायकोर्टाने आता त्यांना सगळ्याला नोटिसा काढल्यात आणि हे पैसे देण्याचे निर्देश त्या ठिकाणी येण्या काळात येतील। आपले जवळजवळ व्याजासहित म्हणलं तर 23-24 कोटी रुपये आज त्या ठिकाणी आहेत। देणारी पण आणि घेणारी पण काय बोलत नाही ती आणि सभासदाला पण त्या ठिकाणी आठवण नाही, परंतु त्या ठिकाणी आपल्या कारखान्याच्या अडचणीच्या काळात जर हे पैसे आले तर आपली धादिनी जातील, म्हणून त्या ठिकाणी कोर्टात त्या ठिकाणी आपण न्याय मागतोय। मागितला पाहिजे ना, वसूल करायचे ना। आता काय राजकारण नाही, त्यांना उभं राहायचं आणि त्यांचं पैसे नाही, पण आपलं आहे ती मागायला काढायचं नाही, द्यायला पाहिजे ना, उभं राहायचं त्यांनी बी।